पैसे कोणी वाटले म्हणा? 120 कोटी रुपये कसे वाटले? दारूच्या बाटल्या कशा वाटल्या? घराघरात पैशाच्या नोटा कशा दिल्या पोट्ट्यानी त्यांनी दोघांनी मिळून? मग काय कसे दिले? मग हे कोणामुळे झाले? तुमच्यामुळे झालं ना. आज माझ्यासारखं आज रडतात लोक की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला. आता कोणीच काही लक्षात नाही. लाईट गेले तर लक्षात. मी दर महिन्यात मीटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीची, दर महिन्यात घ्यायचो, 4 तास बैठक घ्यायचो. त्यामुळे अनेक प्रश्न सुटले. मी दर 3 महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना आणि शहरी योजनेच्या मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस. आणि मी खूप व्हिजिट करायचो. मी हे करायचो. वाट कोणी लावली? वाट तुम्ही लावली. लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घेतले. दारू पाजून लोकांचे मतं घेतले. दारू पाजून हे म्हणा ना. नाही, व्यवसाय असला तर काय की तुम्ही मग तर व्यवसाय पाहता, लोकांची सेवा नाही पाहत. आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहायचा आणि लोकांना सोडून द्यायचं असं नाही. हे त्याचं काम आहे. ते म्हणतात आता खरे साहेबांनी नातवंड सांभाळावे. नाही, आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काही बोलत नाही. त्याच्यामध्ये काही मला बोलायचं नाही. आता खासदार आहेत ते. नाही, कसला आला आता खासदार? काय आला? दारू पाजून आलेला निवडून आलेला माणूस काय? 20 वर्ष होता तो, आता शिक आला. 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं? मगाशी ते बोलताना म्हणले नाही, आता काही मला काही त्याचं काही बोलूच नका मला. नाही, त्याचं काही बोलूच नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.